हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विहान शॉर्ट्स. आणि आज आपण खेळणार आहे 99 फॉरेस्ट. जसं की तुम्हाला माहिती असेल, जेव्हा माझं अकाउंटचं हे नव्हतं झालं तेव्हा पण मी खेळायचो 99 फॉरेस्ट. एक व्हिडिओ पण टाकलेला स्पेसिफिक. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, हा गेम परत खेळणार आहे. आणि यावेळेस आपण बघणार आहे माझा टॅलेंट, माझी जी स्किल्स आहेत ती गेममधले ते बघणार आहे. आणि आपण लोड झालेलो आहे गाईज गेममध्ये. आपलं पहिलं काम आहे जाऊन ती स्टॅक बघायची. मला माहिती नाही, मी क्रिसमस अपडेट खेळलो नाही लय दिवसापासून. तर आपण हे बघूया. इथं स्लॅड, आईस स्केट्स, लॅडर, शॉवर, ह्याचं काम काय आणि पैसे पण पाहिजेत. आपण त्याचं नंतर बघूया काय आहे ते. पण पहिलं आपल्याला एक काम आहे, डिफॉरेस्टेशन. पहिलं आपण ते काम करूया, कारण की डिफॉरेस्टेशनच नाही करणार तर मग आपलं प्रोग्रेस कसा हा कसला बनी आहे यार? तो कोणता तरी बनी होता यार. आपले बनी पहिले लय वाईट होते. हे क्रिसमस अपडेटनी सगळं काही चेंज झालेलं आहे. मी एक गोष्ट नोटीस केली, जेव्हा मी ट्रीला हे करतोय तेव्हा त्यामधून स्नो पडते आहे. अमेझिंग यार. आता तर मी चाललो आहे एक्सप्लोरिंगसाठी. तिथं आपला बेस आहे. आणि पहिलं तर आपण हा डस्टबिन लुटणार आहे. आणि हे लुटायला म्हणजे सगळं काही लुटायचं. आणि इथं दोन बिल्डिंग आहे यार, एक ब्राऊन आणि एक व्हाईट. आपण पहिलं ब्राऊनवाल्यामध्ये जाऊया, कारण की त्यामध्ये असते एक चेस्ट. आणि त्या चेस्टमधून आपल्याला भेटणार आहे खूप जास्त चांगलं सामान. तुम्हाला काय वाटतं माझं काय निघेल? जर एक गुड ॲक्स तर मग तुम्ही लाईक पडलो. तर गुड ॲक्स असली तर मग तुम्हाला लाईक करावं लागेल. आणि जर एक स्पियर निघाला तर मग सबस्क्राईब करायचं. फेअर चॅलेंज करायचं सबस्क्राईब, सांगतोय. तो वुल्फ कसा गायब झाला? पण बाय द वे आपण वरती चलूया. आपलं ह्याच्यानी काय काम नाही आहे. आपण वरती जाऊया आणि जे लुटायचे लुटूया. पण इथं केव दिसत नाही यार. तो वुल्फ आला कुठून यार? ते आपण नंतर बघूया. पहिलं आपण चलूया वरती. आणि की वरती गेलो ना आपण, आपल्याला ती चेस्ट खोलायची आहे. आणि चेस्ट खोलायची तर आहेच, कारण की त्यामधून चांगलं सामान भेटतं. आणि आता ही चेस्ट काय होते? खुल जा सिमसी. स्पियर गाइस, सबस्क्राइब गाइस, सबस्क्राइब ब्रो सबस्क्राइब यार. नाईट इज अप्रोचिंग. आणि आपल्याकडे स्क्रॅप पण येते, आपल्याला ग्राइंडरमध्ये टाकावं लागेल. चला आपण पहिलं ते काम तर नाही करण्याचं. आता तर आपण जाऊया पहिलं एका वुल्फला भेटूया. मी तुम्हाला दाखवतो ह्याची पावर. बघताय का? 3 शॉट करून टाकलं मी. 3 शॉटमध्ये मारलं मी डायरेक्ट. आता ह्याचं जेवण पण घेऊन टाकूया. आणि आता तर आपण बेसमध्ये चलूया. इथं आहे ते की आपल्याला इथं जायचं आहे. पहिलं तर आपण बेसचं जे लेवल आहे, फायर लेवल आहे, त्याला आपल्याला वाढवावं लागणार आहे. पहिलं बनी बघा बाबा, 2 हिट झाली ती बनी. बापरे, हे तर एकदम सिग्मा वेपन आहे. 1 2 आणि 3. आणि हे मेला. बघताय माझे स्किल्स फक्त ह्या स्पियरमुळे. मजा करतोय. आता ह्या बोल्ट दिसलेला आहे, ह्याला आपल्याला ड्रॅग करून घेऊन जावं लागेल, कारण की आपली जी सॅक आहे ती पूर्ण भरलेली आहे. गाईज तशी सॅक तर भरलेली आहे. आपण एक गुड सॅक घेऊया आणि एक गुड ॲक्स घेऊया उद्याच्या ह्यासाठी. तर पहिले आपण कधीपासून ते ग्राइंडरचं वाढवतो यार. आता आपण हे मॉर्सल पण घेऊन टाकूया. नाही खाल्लं का यार? मी सॅकमध्ये टाकायचं होतं. शिट. काय बोलतात, आपलं कॅम्पफायर पण हे होणार आहे. आपल्याला लवकर लाकड कापावं लागेल. लाकड कापूया. आणि ते काय मस्त सॅटिस्फॅक्शन होतं यार. ते स्नो खालती पडते, ती एकदम मजा येते, वेगळीच मजा. पहिलं आपण लॉग कलेक्ट करूया आणि हे सॅपलिंगला प्लॅन्ट करून टाकूया. आणि परत आता बेस तर झालेलाच बाबा, आऊट झालेला, डायरेक्ट आऊट. आपल्याला लवकर आहे ना खूप सारे ट्रीज कापून घेऊया. तसं इथं जे बॅग आहे तिथं मला यूज नाही कळालं यार. हे काय हॅके? ट्री डायरेक्ट गायब, तुटलीच नाही ती, डायरेक्ट ॲनिमेशनच नाही आली. इथं काय लिहिलेलं? 3 हेल्प्स हॅज अपिअर्ड अराउंड द मॅप. आणि डे 2 पण झालेला आहे. आपण पहिलं तर लेवल 3 करून आहे ना मुलांना पकडायला जाऊया. पण बनी फूड पहिल्या टाईममध्ये यार. ऑरा ब्रो, ऑरा माझा ऑरा आहे. ऑरा प्लस मायनस नाही माझा ऑरा.
गाईज पहिलं तर आपण आता जाऊया त्या मुलाला वाचवायसाठी. पहिलं तर आपण 3 लेवलचं कॅम्पफायर करून टाकूया, तेच आपल्याला चांगलं असेल. आणि 3 लेवलचं हे झाल्यावरतीच आपण 3rd लेवलचं हे करू शकतो आणि मग आपण जाऊ शकतो. तर पहिलं आपण बेसवरती जाऊया परत. बेस आपल्या एवढं जवळ का असतं यार. चला 3 लेवल झालेले आता आपण निघून घेऊया. आणि आपल्याला बॅज अवॉर्ड भेटला आहे कसला तरी, मला नाही वाचायचं आहे. चला आपण आता चलूया. कुठे होतं केव, कुठे होती यार. समोर दिसली. 1 2 3. ओ पॅन्ट, दुसऱ्याने पण पॅन्ट दिला. तिसऱ्याने दिले तर माझा ओरा. ओ तिसऱ्याने पण 3 on 3 ब्रो. 4 on 5. आता 5 on 5 झालं तर मग माझा क्रेझी ओरा आहे. क्रेझी. ह्यांनी हे काय पाडलेलं, हे काय आहे ही गोष्ट. क्रिसमस लाईट्स. बापरे काय. 4 on 4 वुल्फ पेल्ट आहेत. बापरे. आता 5 on 5 झालं तर मग माझा ओरा आहे. लिटरली माझा प्लस ओरा आहे. ओ नो माझी हेल्थ, व्हॉट दी हेल. आणि मला इथं दिसतं मी इथं फ्लावर का कलेक्ट केला. पहिलं तर मी बेसमध्ये चाललो आहे, कारण की तिथं जाऊन आपली जी हेल्थ आहे ती वाढू शकते. हां, बेस पण आपलं एक चांगलेच जागा आहे जिथं आपली हेल्थ वाढती. आपण इथे आलेलो आहे आणि बघू शकता आपली हेल्थ पण वाढते एकदम खतरनाक स्पीडमध्ये. मी तर एवढ्याशा हेल्थमध्ये त्या वुल्फला निपटून टाकेन. बघायचं आहे, लाईक अँड सबस्क्राईब करा जर मी ह्याच्यामध्ये मारलं तर. आणि शेअर पण करा यार व्हिडिओ. तुम्ही का असं बघताय, जाऊन शेअर करा, समजलं. ओ मारलं. अरे नाही यार, 5 on 5 नाही झालं. पण आपल्याला की भेटली आहे. आणि आपण वुल्फ पेल्ट घेऊन डायरेक्ट जाऊया त्या पेल्टवाल्याकडे. पहिलं तर आपण या बच्च्याला हे करून घेऊया, किडला म्हणजे. आणि हा चेस्ट उघडूया. चेस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट ब्रो. चेस्ट, फ्यूल कॅनिस्टर ब्रो. आता तर आपलं बेस आपण एकदम लवकर मॅक्स करू शकतो. मॅक्स तर होऊनच जाईल ते आत्ताच. हां म्हणजे आता ना. नाईट इज अप्रोचिंग ब्रो. तो जाणार आता. पेल्ट ट्रेडर जाणार. लवकर पळत चल विहान. लवकर चल पेल्ट घेऊन. लवकर. आणि टाकलं. लवकर गुडसॅक. ओ लास्ट सेकंडवरती घेतलं मी ते गुडसॅक. बापरे, नाहीतर आता तर गेलेली आपली सॅक. तर आपण पहिला आलेलो बेसमध्ये. आणि आता मला नाही माहिती काय बोलायचं. मजाक करतो. हे काय येतं यार मध्ये मला नाही बघायचं आहे हे. समवेअर डीप इन द फॉरेस्ट. मारून टाकेल या गेमवाल्यांना. सांगतो मारू नाही शकत. आणि या गेमला बनवलेलं आहे क्रॅकी 4. माहिती नाही काय त्याचं नाव, पण त्याकडे ऑर आहे. पहिलं तर आपण हे सामान सगळं काय बेसच्या कॅम्पफायरमध्ये टाकायचं नाही आहे, कारण की मला आता जायचं आहे बाहेर कामासाठी. ओ कॉईन स्टॅक, हे आपल्या कामाला येईल लवकर. आपल्याकडे 10 कॉईन्स झालेले आहेत, पण मी अजून कॉईन करून चांगले इक्विपमेंट्स घेणार आहे. ओ लवकर चला. मला त्यांच्याशी आत्ता तर पंगे नाही घ्यायचे सध्या. आत्ता तर पंगे नको आहे मला. ओ इथं काय, हे खोल आहे. इथं खोल घेतो मी, पण इथं काय आहे काय. यो मी पडलो का. हे हाय काय जागा. यो मी सारखं पडतो. यो तो कोण माणूस आहे यार. हाय ब्रो, हाव आर यू. हेल्प अप. The ice is too sleepy to help across. ब्रो मी चालू शकतो तर मग हा का नाही चालू शकत. माझ्यासारखा चालणार. ओ मी एक ट्रिक फाइंड केली. 6 7. अरे नाही पडलो. 6 7 अनलकी आहे. 6 7 बघितलं मी. 6 7 बोललो आणि हे अनलकी आहे माझ्यासाठी. मला माहिती आहे. डे 3. आणि आता आपण जाऊया परत कॅम्पफायरवरती आणि परत नाही पडायचंय. 6 7. अरे परत पेटलो यार मी. का 6 7 बोलतोय. मला 6 7 नाही बोलायचंय. हा फॉरबिडन नंबर आहे. आणि हा तसं न्यू इयर पण येतं आहे. न्यू इयरची जर व्हिडिओ नाही आली तर मग ॲडव्हान्समध्ये हॅप्पी न्यू इयर. हा ॲडव्हान्समध्ये सांगतोय. मी न्यू इयरचा व्हिडिओ पण टाकू शकतो. आणि ही मी क्रिसमस लाईट उचललेली आहे. आणि हे जे आपण स्प्रिंट कमी करतो यार.
परत करतो, नाहीतर आपल्याला जे फूड आहे ते कमी होतं यार स्प्रिंट केल्याने. लवकर काय होतं, आपण लवकर तर बेसवरती जाऊया. मला तर मजा येते. सगळं काय आता आपण ह्यामध्ये टाकून हो फ्यूल कॅनिस्टर आणि जे कोल आहे ते आपल्याला ह्याच्यात टाकावं. तू काय थांबलायस त्या ह्याच्यामध्ये? चला आता 3 लेवल करून टाकलेला आहे आपण. बनीना मारूया. आपल्याला फूड पाहिजे. फूड पण लय नेसेसरी आहे यार. फूड सिम्युलेटर आहे मला वाटतो हा गेम, कारण की ह्याच्यामध्ये आपण हंग्री होऊन जातो यार. 10 मिनटं नाही झाले. हां नाही तर डोकं खराब करतात यार. फूड 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 का फूड फूड सिम्युलेटर ठेवा यार या गेमचं नाव. 99 नाईट्स इन द फॉरेस्ट नाही. क्राफ्ट आयटम आपल्याला काय पाहिजे? 5 लॉग तर आपण डायरेक्ट 6 घेणार आहे. 2च ट्री कापायचेत आपल्याला. तसे पण 2 ट्री कापूया. आपलं काय जाते. 2 ट्री कापा लवकर. काप 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 ती ट्रीज. सॅपलिंग मला आता मी नाही प्लॅन करणार यार. सॅपलिंग्स मला नाही प्लॅन करायचे सॅपलिंग्स. गाईज तसं जर तुम्हाला माझे सायन्स एक्सपेरिमेंट्स आणि बाकीचे व्हिडिओ पाहिजे तर मग तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगू शकता की तुम्हाला पाहिजेत का नाही. तसं मी तुम्हाला व्हिडिओ तर देऊ शकतो. तसेच जे तुम्हाला कॉन्टेंट आवडतं तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. तसं आता मी बेंचला हे करून टाकलेलं आहे. आपण आता जाऊया. इथं काय यो हा अपडेट क्रेझी आहे यार. अरे नाही परत पडलो यार. ओपन प्रेझेंट आणि हा प्रेझेंट ओपन करूया. ह्यामधून तर मी एकदा गेमिंगचा व्हिडिओ बघत होतो, त्यामध्ये बँडेज निघालं होतं आणि हे बँडेज निघाले पण आहे, कारण की ह्याचे एक वॉपिंग 35% चान्सेस आहे. हा म्हणजे सेकंड रेअरेस्ट आयटम आहे हा. आणि फर्स्ट रेअरेस्ट आयटम आहे काहीतरी स्लॅड आहे. आणि सायबर क्लासची आपल्याला गन पण भेटू शकते. पहिलं तर नाईट होती आहे. आणि डिअर नाही बघितलं यार. डिअरचे मुलाखत नाही झाली आहे डिअरसोबत. तसं तर मला आता गाईज डिअर तर नाही आपल्या गेममध्ये यार. थोडं मजा नाही येते. चल गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मग आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.